आलेला आहे। अनेक महिलांना त्यांनी फसवलेलं आहे। त्या महिलांना फसवताना त्या कटात संगनमत करणाऱ्या महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या। त्याच्यामुळे हे प्रकरण तुम्ही साधं सुद्धा समजू नका। महाराष्ट्रातल्या माता भगिनी भयभीत झाल्या होत्या की ज्या आयोगाला महिलांची सुरक्षता साठी नेमलेला आहे, सक्षमतेसाठी नेमलेलं आहे, आधारासाठी नेमलेले आहेत, त्यात जर त्या बंधू बाबाकडे या महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना सहभागी होत असतील, त्यांना मदत करत असतील, तर हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव होतं। रुपाली चाकणकर यांच्यामुळे महायुती बदनाम होत होती, पक्ष बदनाम होत होता। आणि याआधी तुम्हाला सांगते की माननीय अजितदादा असताना संपदा मुंडेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं होतं, जे कायद्याला धरून नव्हतं। त्यावेळी सुद्धा माननीय अजितदादांनी राजीनामा द्यायला सांगितला होता, परंतु प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला होता। मुळामध्ये ज्यांना पदावर बसवलं आहे ते जर त्यांचे कर्तव्य करणार नसतील, ते जर लोकांची मदत करणार नसतील, न्याय देणार नसतील, तर त्यांनी राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे। परंतु या चाकणकर बाई राजीनामा देत नव्हत्या। त्यांचा हा बंधू बाबा कनेक्शन असेल, अनेक लोकांना त्यांच्याकडे घेऊन जाणं असेल, अजून आर्थिक व्यवहार काही असतील, म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। आणि ते अभय देत असताना त्या संविधानिक पदावर बसून हे काम करत होत्या। त्याच्यामुळे 2 दिवसापासून समस्त महाराष्ट्राच्या महिलांच्या वतीने त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही माननीय सुनेत्रा वहिनींना सुद्धा मागणी केली होती, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुमच्याच माध्यमातून मागणी केली होती। आम्ही सगळ्यांना उद्या भेटणारच होतो, परंतु महायुतीतल्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी त्यांना प्रदेश अध्यक्षाचा सुद्धा राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। ताई, खरं तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा म्हणजे महिला आयोग पदाला मिळालेला खरं न्याय आहे का? निश्चित न्याय आहे। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो, त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, पीडिताचं चारित्र्य हनन करणार असेल आणि त्याच्यामध्ये त्या मिरक्या त्याच्यात वाटून की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं जर वागणार असेल, तर मी पुन्हा सांगते, भगवान के घर देर है अंधेर नाही। आणि मी देवाचं नाव याच्यासाठी घेते की आम्ही देवाला मानतो, आम्ही अंधश्रद्धा करत नाही। बंधू बाबाकडे जाऊन त्याचे कर्मकांड करणं, धागे बांधणं, करंगळ्याचे कापणं, म्हणजे आजचे फोटो आलेले आहेत, सुषमा अंधारे यांनी दाखवलेले की चाकणकरांचं एक बोट कापलेला आहे आणि दुसरा फोटो सुद्धा तटकरे साहेबांचा आलाय, त्यांचंही बोट कापलेलं आहे। म्हणजे कुठे नेतात आपला महाराष्ट्र? पक्षाची विचारधारा काय आहे? शिवशाहू फुले आंबेडकर आहेत। मला वाटतं 15 दिवसापूर्वी त्या बोलल्या, मुलींना संविधान घेऊन पाठवलं पाहिजे। म्हणजे तुमचे बोल वेगळे आणि तुमच्या पोटात विष होतं, आणि ते विष मी म्हणेल की सर्व तुमच्या या कृत्यांनी त्याच परमेश्वराने तुम्हाला जोरदार काठीचा आवाज दिलेला आहे आणि तुमचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या राज्य महिला आयोगाची कीड गेलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी खरं तर रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की मी पोलीस महासंचालक जे आहेत त्यांना भेटलेले आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं त्यांनी एक ट्विट केलं। ही बाई फार खोटारडी आहे। ही जी महासंचालकांना भेटायला गेली, तर तुमच्या माहितीसाठी सांगते, महिला आयोगाचा राजीनामा हा महासंचालकाकडे द्यावा लागतो आणि तो ती तिथे द्यायला गेली, परंतु तो देत असताना मी याची तपासाची चौकशी मागतीये हे ते समोर चित्र उभं करायचं होतं, म्हणून त्यांनी ते ट्विट केलेलं आहे। त्यांच्या ट्विटला किती महत्त्व आहे? बंधू बाबाचं प्रकरण आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की बंधू बाबाशी माझा कोणताही व्यक्तिगत संबंध नाही। त्या तिथं ट्रस्टवर निघाल्या, त्या तिथं छत्री धरताना निघाल्या, त्या खराचे पाय पुसताना पदराने निघाल्या, त्याला केक भरवताना निघाल्या। अजून काही ज्या काही व्हिडिओ 58 आहे त्याच्यामध्ये यांचा कोणता व्हिडिओ निघू नये म्हणजे झालं।
म्हणजे मिळवलं आपण. आणि आता पोलिसांनी असं केलं की 58 व्हिडिओपेक्षा आता 100 व्हिडिओ अधिकचे त्यात आढळून आलेले आहेत. आणखी जास्त व्हिडिओ असू शकतात किंवा आणखी काही बडे नेते सुद्धा त्यात सामील असू शकतात. 100% याच्यामध्ये जास्त व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ ऑलरेडी सोशलकडे आहेत. कारण का पोलिसांना हे नंतर मिळालेले आहेत आणि जे काही सेलिब्रिटी आलेत त्यांना सगळ्यांच्याकडे ती चौकशी केली जाईल. कोणावर अन्याय केलाय, कोणाला गुंगीचं औषध दिलंय, कोणाला मूत्र दिले, कोणाला चिमटे काढलेत, कोणाला बेंबीमध्ये यंत्र घुसवलंय, या सगळ्या गोष्टी सगळ्या तपासाच्या दरम्यान समोर येणार आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना माहीत होत्या. त्यांनी का कानाडोळा केला? त्यांनी का नाही त्याच वेळी तातडीने त्यांच्यावर कारवाई केली? आज ज्या अत्याचाराला बळी महिला पडलेल्या आहेत त्या पडल्या नसत्या ना. तुम्हाला ज्यासाठी पदावर ठेवलं होतं त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध काम आणि गुन्हेगारांना साथ रुपाली चाकणकरनी दिलेली आहे. जरी त्यांचा राजीनामा झाला, ही पहिली पायरी आम्ही चढलेलो आहोत. दुसरी पायरी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करणे आणि कुठल्या कुठल्या महिलांना धमकी देण्यात आलेली आहे, कुठल्या कुठल्या पोलिसांनी रुपाली चाकणकरचे